कुरुंदवाडकरांचं लक्ष शिवतीर्थ जवळील पाणी पातळीकडे। 2005, 2019, 2021 अशा 3 महापुरांचा अनुभव पाठीशी असलेल्या ग्रामस्थांना पाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील रस्त्यावरून शिवतीर्थाला वळसा घालून पलीकडे आल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो याचा अंदाज आहे। कारण येथील रस्त्यावर पाणी आल्यास कुरुंदवाड पुलाच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर पाण्याची धार पडते। यामुळे या रस्त्यावर पाणी येण्यापूर्वीच निम्मे कुरुंदवाडकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची पूर्ण तयारी करून ठेवतात। कारण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील रस्त्यावर पाणी पडलं कुरुंदवाडकरांचा शिरोळ तालुक्याशी संपर्क तुटतो। तर इकडे मजरेवाडी कुरुंदवाड, हेरवाड कुरुंदवाड मार्गावरही पुराचं पाणी आल्यानं कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप प्राप्त होतं। अशा वेळी सुरक्षित स्थळी बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग नसतो। यामुळे शिवाजी पुतळ्याजवळील रस्त्यावर पाणी पडण्या अगोदर काही तास निम्मे कुरुंदवाड सुरक्षित ठिकाणी आपापल्या पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमैत्रीण यांच्याकडे स्थलांतर करतात। यामुळे शिवाजी पुतळ्याजवळ कुठपर्यंत पाणी आलंय हे पाहण्यासाठी दिवसभर शिवतीर्थजवळ बघ्यांची गर्दी होते। येथील पाण्याचा अंदाज घेऊनच कुरुंदवाडकर स्थलांतराच्या तयारीला लागतात। कुरुंदवाडमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते। पाणी वाडी वस्तीत पसरतंय। सध्या शिवाजी पुतळ्याजवळील कुंभार गल्लीजवळ पाणी आलंय। अजून 4 ते 5 फूट उभे पाणी चढल्यास येथील पुतळ्याजवळ पाणी येऊ शकतं। दरम्यान आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत संथगतीने का होईना पण वाढतच आहे। यामुळे येथील बहुतांश ग्रामस्थ शिवाजी पुतळ्याजवळील वाढणाऱ्या पाण्यावर सतत लक्ष ठेवून असल्यानं दिसून येत आहे। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।